हॅलो फ्रेंड्स, इकॉनॉमिक्स मधली छोटीशी अपडेट. ही अपडेट स्टोरीवरनं सुरुवात करतो. ही स्टोरी दरवर्षी प्रत्येक सॅलरीड क्लास बिझनेसला, प्रत्येक बिझनेसमॅनला थोडंसं काहीतरी डोक्याला ताप नक्की करते. तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरलाय का? बिझनेसमॅनवाल्यांसाठी तर टाइम आहे, पण जे सॅलरीड क्लास आहेत त्यांना 31 जुलै ही शेवटची तारीख आहे बरं का. फ्रेंड्स, मित्रांनो, फ्रेंचमधला एक इकॉनॉमिस्ट आहे गॅब्रियल जकमॅन. त्याचा असा प्रपोजल आहे सगळ्या देशाच्या गव्हर्नमेंटला की प्लीज जे मोठे श्रीमंत व्यक्ती आहेत, ज्यांच्याकडं कोटींनी संपत्ती आहे, त्यांच्यावर 2% बिलियनर टॅक्स लावा. नक्की काय कन्सेप्ट आहे? त्याचं असं म्हणणं आहे की या जगात 3000 पेक्षा जास्त काही लोक असे आहेत, म्हणजे 3000 व 3000 पेक्षा जास्त, जे की टोटल पॉप्युलेशनच्या 0.0001 म्हणजे पॉईंटच्या नंतर 4 झिरो त्याच्यानंतर 1% या लोकांकडं या पूर्ण जगाची 13% मालमत्ता आहे. 1987 मध्ये ह्या मालमत्तेचं प्रमाण फक्त 3% होता. 2008-9ला हा 8% होता व आता 2024 मध्ये हे 13% पोहोचलेत. या इकॉनॉमिस्टचं असंही म्हणणं आहे, आणि ब्राझील या फ्रेंच इकॉनॉमिस्टचं प्रपोजल जवळपास स्वीकारत आलेली आहे. या फ्रेंच इकॉनॉमिस्टचं असं म्हणणं आहे की ह्याच्यामुळं काय होईल की गव्हर्नमेंटला साधारणतः दरवर्षी 200 ते 250 बिलियन डॉलर्स US भेटतील, की जे पैसे ते गव्हर्नमेंट पब्लिक हेल्थ केअर, पब्लिक एज्युकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी वापरू शकते. हे जे फ्रेंच इकॉनॉमिस्ट आहेत हे या सब्जेक्टमधले एक्सपर्ट आहेत. पण हे बोलणं जेवढं सोपं आहे, इम्प्लिमेंट करणं तेवढं सोपं आहे का? याचं उत्तर नाही असं आहे. होतं असं की खूप सारे मल्टीनॅशनल कंपनीज किंवा मोठे जे बिलियनर्स असतात हे खूप व्यवस्थित प्लॅनिंग करतात. त्यांचे टॅक्सेशन मूव्स खूप वेल प्लॅन्ड असतात. ते अशा कंट्रीजमध्ये स्वतःचे ऑफिसेस उघडतात जिथे लिटरली टॅक्सेशन ही 0% आहे किंवा 1%पेक्षाही कमी टॅक्स ते गव्हर्नमेंटला देतात. खूप मोठ्या कंपनीज आहेत, नावं घेऊया. फेसबुक बघा, ॲमेझॉन बघा, ॲपल बघा. त्यांचे हेड ऑफिसेस अशा कंट्रीजमध्ये आहेत जे लिटरली 0% टॅक्स भरतात व खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी पैसा कमवलेला आहे. भारताच्या बाबतीत जर हा रूल लावायचा जरी प्रयत्न केला तर काही स्टॅटिस्टिक्स आपल्याला हेही सांगतात की मागच्या एका वर्षात भारतातून जवळपास 10,000 पेक्षा जास्त लोक, ज्यांची वार्षिक इन्कम 8 कोटीपेक्षा जास्त होती, यांनी देश पलायन केलेला आहे. यांनी देश सोडून ते कुठल्या तरी दुसऱ्या देशात जिथं टॅक्सेशन कमी आहे तिथं शिफ्ट झालेत. हा एक रिझन आहे. याच्या मागे भरपूर रिझन असू शकतात, ते आपल्याला अजून करणं सध्या तरी शक्य नाही. भारताबद्दल बोलूया. भारताबद्दल स्टॅटिस्टिक्स हे सांगतं की भारतात फक्त 163 परिवार असे आहेत, 163 फॅमिलीज अशा आहेत ज्यांच्याकडं भारताची जी टोटल इन्कम आहे त्या इन्कम मधला 20% शेअर या 163 फॅमिलीजचा आहे. आणि भारतात जी पूर्ण मालमत्ता आहे, आता मालमत्त्यामध्ये शेअर्स येतात, प्रॉपर्टी येते, मिनरल्स येतात, खूप मालमत्ता म्हणजे खूप मोठी डेफिनेशन आहे. या मालमत्त्याचा भारताची जी पूर्ण मालमत्ता आहे त्याच्यापैकी 40% मालमत्ता या 163 फॅमिलीजमध्ये कन्सॉलिडेटेड झालेली आहे, किंवा त्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे सेंट्रलाइज झालेली आहे. ऐकून नवल वाटतं ना? जर 2% टॅक्सेशन वेल्थ बिलियनर टॅक्स या 163 फॅमिलीजला लावला तर इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा होईल. किती पैसा सांगतो? जेवढं भारत सरकार नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीमवर खर्च करते वर्षाला, त्याच्यापेक्षा दुप्पट पैसा 2% टॅक्स इम्प्लिमेंट जर केला अशा लोकांवर, 163 फॅमिलीजवर, तेवढा पैसा भारतात उभा राहणार आहे. बोलणं जेवढं सोपं आहे तेवढं इम्प्लिमेंट करणं सोपं आहे का? आता उत्तर आहे नाही. या गोष्टी तेवढ्या इझिली आपण इम्प्लिमेंट करू शकत नाही. आपण काय गव्हर्नमेंटही इम्प्लिमेंट करू शकत नाही. बोलणं सोपं आहे, समजणं सोपं नाही, इम्प्लिमेंट करणं त्याहून सोपं नाही. यांना ऑप्शन्स ओपन असतात. ते फॅमिली प्रायव्हेट ट्रस्ट करून बाहेर निघून जाऊ शकतात, आपलं हेड ऑफिस दुसऱ्या कंट्रीजमध्ये शिफ्ट करू शकतात. खूप सारे चॅलेंजेस असतात मित्रांनो. इकॉनॉमिक्स बोलणं जेवढं सोपं आहे, समजणं तेवढंच अवघड आहे व त्याचे इम्प्लिकेशन्स कुठल्या कुठल्या सेक्टर्सवर येतील ह्या क्षणाला किंवा भविष्यात
हे प्लॅन करणं निश्चितच खूप चॅलेंजिंग असतं. तर आज हा विचार मी तुमच्या डोक्यात सोडून जातोय की तुम्ही अशी काही प्लॅनिंग, असा विचार डोक्यात कधी तुमच्यात आला होता का? तुमची टॅक्स प्लॅनिंग व्यवस्थित झालेली आहे का? हा विचार सोडून जातोय. उत्तर जर नसेल तर ईमेल आय डी माझा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. भेटूया चहावर. वेलकम. आज इथंच थांबूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व हो, भेटतही राहा व प्रामाणिकपणे गव्हर्नमेंटला आपले टॅक्स भरा बरं का. ते चुकवू नका. नमस्कार.